सरपंच संतोष अण्णा देशमुख प्रकरणातील आणखी एक धक्कादायक खुलासा समोर। मास्ताजोगचे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांचं 9 डिसेंबरला अपहरण करण्यात आलं दुपारी 3 वाजता आणि 5:30 पावणे 6च्या आसपास त्यांचा मृतदेह हा रस्त्यावर टाकून देण्यात आला। अवघ्या 3 ते 4 तासामध्ये हा भयानक आणि क्रूर आणि संतापजनक प्रकार हा राज्यभर या ठिकाणी चर्चेला जात आहे। अनेक प्रसारमाध्यमांनी त्यांचं वार्तांकन केलेलं आहे, प्रिंट मीडियानं त्या बातम्या छापलेल्या आहेत आणि या प्रकरणातून काही धक्कादायक व्हिडिओ समोर आलेले आहेत, काही धक्कादायक खुलासे समोर अनेक आलेले आहेत, ज्यामध्ये यातील आरोपी पोलिसांबरोबर चहापाणी पिताना आहे, तर यातले बरेचसे आरोपी हे PSI सोबत त्या ठिकाणी एका कार्यालयामध्ये चर्चा करताना आहेत, असे अनेक व्हिडिओ समोर आलेले आहेत। काल आणखी एका व्हिडिओची त्यात भर पडलेली आहे। 1 मिनिट 18 सेकंदाचा हा व्हिडिओ या ठिकाणी आहे आणि हा व्हिडिओ धाराशिव जिल्ह्यातील वाशीचा आहे। कारण या प्रकरणाला म्हणजे ज्यावेळेस संतोष अण्णाचा खून करण्यात आला, त्यांचा मृतदेह रस्त्याच्या बाजूला फेकण्यात आला, त्यानंतर आरोपी हे ज्या दिशेने पसार झाले तर त्यांनी तिकडं धाराशिवकडे प्रयाण केलं आणि धाराशिव जिल्ह्यातील वाशीमध्ये म्हणजे जवळपास घटनास्थळापासून 70 ते 80 किलोमीटर अंतरावर हे आरोपी संध्याकाळी 7च्या आसपास ते 7:10च्या आसपास या ठिकाणी ते दिसत आहेत आणि वाशी परिसरातील पारा चौकामध्ये त्यांची काळ्या रंगाची स्कॉर्पिओ त्या ठिकाणी रस्त्याच्या बाजूला थांबलेली आहे। विशेष बाब म्हणजे ही काळ्या रंगाची स्कॉर्पिओ रस्त्याच्या कुठंही खाली उतरलेली नाही, ती रोडनंच त्या ठिकाणी गेलेली आहे। म्हणजे आरोपीला पळून जायचं असेल तर अशा प्रकारचं त्यांनी कुठंतरी 10-5 किलोमीटर अंतरावर गाडी रस्त्याच्या खाली घातली असती किंवा रस्त्याच्या कडेला उभ्या करून पळून गेले असते, परंतु ते तितक्या अंतरावर गेले। बीड पोलिसांनी म्हणजेच केज पोलिसांनी सर्वत्र ते अलर्ट केलं, आजूबाजूच्या सर्व पोलीस स्टेशन्सला कळवलं की अशा रंगाची गाडी आहे, असे आरोपी आहेत, अशा प्रकारचं वर्णन कळवलं आणि सगळ्यांना सतर्क करण्यात आलं। आरोपी पकडण्यासाठी सर्वांना सूचना देण्यात आल्या। यापूर्वी त्या ठिकाणी PSI रमेश घुले यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही आरोपींना पकडण्यासाठी त्या ठिकाणी पारा चौकामध्ये उभे होतो। अशा प्रकार म्हणजे पोलीस त्या ठिकाणी सगळीकडे सतर्क होते, हे यावरून दिसून येत आहे। तर ज्यावेळेस ही स्कॉर्पिओ म्हणजे अपहरणाला जी स्कॉर्पिओ होती, ज्या स्कॉर्पिओमध्ये संतोष अण्णाला प्रचंड मारहाण करून त्या ठिकाणी त्यांची डेड बॉडी सोडण्यात आली, त्या स्कॉर्पिओमध्ये 6 आरोपी होते आणि या आरोपीमध्ये खबऱ्या देणारा व्यक्तीसुद्धा होता। तर हे 6 आरोपी एकाच गाडीमध्ये संध्याकाळी जवळपास म्हणजे 7:30-8 वाजेपर्यंत होते। कारण यापूर्वी आपण ऐकलेलं आहे की ते 12 किलोमीटर पायी चालले, अशा प्रकारच्या बातम्या येत होत्या, आपण ऐकलेल्या आहे। तर ज्यावेळेस ही काळ्या रंगाची स्कॉर्पिओ वाशीच्या परिसरातील त्या पारा चौकाजवळ गेली तर त्यांना पोलिसांचा मोठा घोळका दिसला, अनेक पोलीस दिसले आणि त्यामुळे त्यांनी तिथंच बाजूला रस्त्याच्या कडेला त्या ठिकाणी ती गाडी उभा केली आणि गल्लीत एका प्रवेश केला 6 लोकांनी। आता हे 6 लोक आहेत आणि एवढा मोठा फौजफाटा आहे आणि आरोपी आता कुठल्याही गाडीत नाही तर पायी निघालेले आहेत। मग आता हे 6 आरोपी एकाच दिशेनं सोबत निघालेले आहेत। मग आता पोलिसांनी यातला एखादाही आरोपी का पकडला नसावा असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो। कारण एवढं तर काही अशक्य नाही, पोलीस तिथं हॉकी स्टिकचा वापर करू शकले असते, पायावर बंदूक मारू शकले असते किंवा पळून पाठला सुद्धा करू शकले असते, अशी परिस्थिती होती। परंतु का कोणास ठाऊक पोलिसांना हे आरोपी सापडले नाही आणि नंतर मग त्या आरोपींनी पुढे एका शेताच्या म्हणजे ऊसात असलेल्या ऊसाच्या शेताचा आसरा घेतला आणि मग नंतर ते बाजूलाच
तिथं एक जंगल आहे असा परिसर, आणि या परिसरातूनच सोलापूर धुळे हा राष्ट्रीय महामार्ग जातो. या सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर पोहोचले. आता परिस्थिती अशी निर्माण झाली की पुन्हा मग ते कुणीकडे गेले याचा तपास पोलिसांना अद्यापपर्यंत लागला नाही. यातले 2 आरोपी हे पुण्यावरून उचललेले आहेत. म्हणजे परिस्थिती अशी सांगते की जर हे 6 लोक आहेत, त्यांना उतरायला, पळायला, सोबत चालायला किंवा सोबत पळायला काही वेळ लागतो, काळ लागतो. मग इथं पोलिसांच्या भूमिकेवर संशय घेण्याला जागा आहे. पोलिसांना तपासाबाबतीत विचारलं तर ते सांगतात तो CID कडे आहे, SID प्रकरण चौकशी करते, न्यायालयीन चौकशी आहे. म्हणजे बीड पोलीस हे यापासून अंग झटकता की काय अशी शंका या ठिकाणी येऊ लागलेली आहे. आणि एवढा मोठा आटापिटा करण्याची गरज पडली नसती, पोलिसांचे एवढे पथकं स्थापन करण्याची गरज पडली नसती. आणि सगळ्यात विशेष बाब म्हणजे 2 महिन्यानंतर फरार असणारा आरोपी म्हणजे जो अद्यापही सापडला नाही तो सुद्धा त्या फुटेजमध्ये दिसतोय. आता एवढी परिस्थिती भीषण असेल, एवढं प्रकरणाचं गांभीर्य असेल तर मग हे प्रकरण कुठेतरी धक्कादायक वळणावर पोहोचलंय की काय अशी शंका या ठिकाणी निर्माण होते. आणि अद्यापही बरे ह्या गाडीतून पोलिसांना फक्त 2च फोन मिळाले. मग आरोपी तसं आहेत, मग बाकीच्यांचे फोन सोबत होते का? त्यांचं लोकेशन ट्रेस करण्यात आलं नाही का? मग त्यांचे फोन कुठे गेले? दुसऱ्या बाजूला यातील ज्यांनी वारंवार फोन केले, संतोष अण्णा देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी सुद्धा त्या विष्णू चाटेला वारंवार फोन केलेले आहेत. जवळपास 30 पेक्षा जास्त फोन त्या दिवशी केले. त्या विष्णू चाटेचा फोन सुद्धा सापडत नाही. त्यांनी अनेकांशी तो बोललेला आहे त्या दिवशी, त्याचाही फोन अद्याप गायब आहे. इकडं यातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले याचाही एका फोनचं लॉग उघडलेलं नाही. आणि याशिवाय वाल्मिक कराडची चौकशी कुठपर्यंत आली हेही समोर यायला तयार नाही. म्हणजे अनेक प्रश्न हे या निमित्त एकमेकामध्ये गुरफटलेले आहेत, गुंफलेले आहेत आणि जनतेच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करणारे आहेत. संतोष अण्णाचे भाऊ धनंजय देशमुख यांनी सांगितलेलं आहे की केज पोलिसांची भूमिका सुद्धा आरोपींना मदत करण्याची राहिलेली आहे. त्यांनी आरोपींना मदत केलेली आहे अशा प्रकारचा स्पष्ट आरोप धनंजय देशमुख यांनी सुद्धा केलेला आहे. आपण 30 डिसेंबरचं सुद्धा फुटेज आपण पाहिलं होतं की मांजरसुंब्याच्या त्या हॉटेलमध्ये ते जेवण करतात आणि नंतर मग ती गाडी पुण्याच्या दिशेनं 3 गाड्याचा ताफा त्या ठिकाणी वाल्मिक कराडचा जातो. हे सगळं कुठेतरी काही राजकीय वरदहस्थ आहे का या प्रकरणाला? कारण यातले अनेक कंगोरे बाहेर यायला तयार नाहीत, चौकशी पुढे जायला तयार नाही. असं म्हणायला या ठिकाणी वाव आहे, संशय घ्यायला जागा आहे. कारण हे प्रकरण मुळाशी जातंय का आणि संतोष अण्णा देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळेल का हा खरा प्रश्न या निमित्तानं समोर